नमस्कार. आता आपण कॅल्क्युलसला सुरुवात करणार आहोत. त्यातला पहिला चॅप्टर आहे, पहिला टॉपिक आहे लिमिट्स. आता लिमिट ह्याचा जसा इंग्लिशमध्ये अर्थ आहे तोच अर्थ त्याचा मॅथ्समध्ये आहे. लिमिट्स असणं, एखाद्या गोष्टीला लिमिट्स असणं म्हणजे काय की बाउंड्री असणं, तिथपर्यंत असणं, त्या बाउंड्रीपर्यंत एखादी गोष्ट असणं किंवा त्या लिमिटपर्यंत असणं. जसं इंग्लिशमध्ये अर्थ आहे तोच त्याचा मॅथ्समध्ये पण अर्थ आहे. आता ह्या टॉपिकच्या आधी आपण एक बघितला होता टॉपिक की फंक्शन्स, आणि मग त्या फंक्शनच्या फंक्शनल व्हॅल्यूज काढल्या होत्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह केली ती वगैरे. तर फंक्शनची एखादी फंक्शनल व्हॅल्यू काढणं याचा अर्थ काय असतो की एखादा फंक्शन सपोज असं दिलेलं आहे की f(x) = 2x + 1 हे फंक्शन दिलं आहे आणि फंक्शनल व्हॅल्यूज काढण्याचा अर्थ असा की हा जो x आहे जो डोमेनमध्ये आहे त्या डोमेनमधले जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स तिथे f(x) मध्ये सबस्टिट्यूट केले तर जे काही प्रोसेस होऊन 2x + 1 होऊन जे काही बाहेर येईल ती काय असते, फंक्शनल व्हॅल्यू असते किंवा इमेज असते. आता अशी किती फंक्शन्स आहेत एकूण, तर इन्फायनाईट फंक्शन्स आहेत. कुठल्या डोमेनवर ते ऑपरेट होऊ शकतात तर ती डेफिनेशन जशी आहे त्याचे एक्सप्रेशन जे आहे त्याच्यावर डिपेंड असतं की ती कुठल्या डोमेनवर ऑपरेट होऊ शकतात. हे सगळं आपण फंक्शनमध्ये चेक केलेलं आहे, बघितलेलं आहे. आता फंक्शनचीच फंक्शनल व्हॅल्यू काढण्यासाठी आपण लिमिट हा कन्सेप्ट यूज करणार आहोत. म्हणजे काय, फंक्शनल व्हॅल्यू तर आपल्याला येते काढता, आता ह्याच्या पुढे जाऊन एखाद्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता फंक्शन एखादं घेतलं तर ते ग्राफ म्हणून प्लॉट करता येतं, हेही आपण बघितलंय. अगदी कुठलंही फंक्शन असेल तरी ते तुम्ही पॉईंट्स घ्यायचे असतात, प्लॉट करायचे आणि कर्व काढायचा, एवढीच प्रोसेस आहे. सो कुठलंही फंक्शन तुम्ही ग्राफ म्हणून प्लॉट करू शकता. तर समजा हे 2x + 1 हे फंक्शन आणि हे जर मला ग्राफवर बघायचं असेल तर लिमिटिंग व्हॅल्यू हा कन्सेप्ट काय आहे हे थोडंसं आपण इथे बघणार आहोत. आता ह्या x मध्ये समजा 1 ही व्हॅल्यू घातली म्हणजे x = 1 असेल तर फंक्शनल व्हॅल्यू काय येईल f(x) ची. फॉर x = 1 f(x) काय होणार, 2 × 1 + 1 2 × 1 + 1 म्हणजे 2 + 1 म्हणजे झाली ती 3. तर 3 ही व्हॅल्यू झाली. जेव्हा आपण फंक्शनचा ग्राफ काढायला जातो तेव्हा x = आणि y f(x) म्हणजे y असतं. सो x आणि y हे पॉईंट्स घेतो आणि ते प्लॉट करतो आणि मग त्या पद्धतीने आपण ग्राफ तिथे घेत असतो. आता ह्याच फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू हा कन्सेप्ट असा आहे की जी तुम्ही x = जी काही व्हॅल्यू घालणार असाल, इथे आता x = 1 ही व्हॅल्यू, हा एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावर समजा 0 इथे 1 असे नंबर्स आहेत, ते माहिती आहे आता तुम्हाला एक्स वाय प्लेन कसं काढायचं वगैरे. त्याच्यानंतर इथे y ॲक्सिसवरचे पॉझिटिव्ह नंबर 3 वगैरे. आता x = 1 ह्याची डायरेक्ट व्हॅल्यू इथे मिळते. काही फंक्शनना असं होतं की फंक्शनची डेफिनेशन अशी असते की डायरेक्ट फंक्शनल व्हॅल्यू काढताच येत नाही, काहीतरी तिथे डिनॉमिनेटरमध्ये 0 येतो म्हणा, काही ना काहीतरी गोंधळ होतो, पण फंक्शनल व्हॅल्यू डायरेक्ट काढता येत नाही. म्हणजे हे 2x + 1 आहे त्याच्याऐवजी असं असतं की x + 1 / x - 1. तर ह्या फंक्शनसाठी x = 1 ही व्हॅल्यू काढता आलीच ती का नाही, म्हणजे डोमेनमध्ये तो इलेमेंट घेऊन चालणारच नाही ह्या फंक्शनसाठी. पण लिमिटिंग व्हॅल्यू असं सांगते की हा जर इलेमेंट तुम्ही डोमेनमध्ये घेतलात, x = 1 सपोज घेतलात इलेमेंट, तर त्याची फंक्शनल व्हॅल्यू जरी डायरेक्ट काढता आली नाही तरी ह्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी x = 1 साठी लिमिटिंग व्हॅल्यू वी कॅन इव्हॅल्युएट लिमिटिंग व्हॅल्यू. मग लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विच इज अप्रोचेस टू दॅट फंक्शनल व्हॅल्यू, नॉट एक्झॅक्टली फंक्शनल व्हॅल्यू. काही ठिकाणी डायरेक्ट फंक्शनल व्हॅल्यू येते ते आहेच, पण लिमिटिंग व्हॅल्यू याचा अर्थ असा असतो की जी फंक्शनल व्हॅल्यू आहे त्याच्या जवळ जाणारी व्हॅल्यू. म्हणजे हा जो 3 x = 1 घालून जेव्हा 3 मिळतं आपल्याला 2x + 1 ह्या फंक्शनसाठी, तर 3 फंक्शनल व्हॅल्यू आहे 1 साठी. तर 3च्या अप्रोचिंग म्हणजे जवळ जाणारी जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काढणं म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आहे. आता तुम्ही म्हणाले 2x + 1 हे फंक्शन इतकं इझी आहे त्याच्यासाठी लिमिट कन्सेप्ट कशाला यूज करायचा. बरोबर आहे की ह्या एवढ्या सोप्या फंक्शनसाठी गरज नाही, पण अशी काही प्रॉब्लेमॅटिक फंक्शन्स असतात जिथे डिनॉमिनेटरमध्ये 0 येतो, ते आपण इथं x - 1 इथे काय, आता इथे काही कॅन्सल पण होत नाहीये, काही फॅक्टरायझेशन होऊन कॅन्सलही होत नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. तर त्यावेळेला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे नॉट एक्झॅक्टली फंक्शनल व्हॅल्यू पण अप्रोचिंग टू दॅट फंक्शनल व्हॅल्यू ही जर आपल्याला काढायची आली, म्हणजे आता काय 1 आणि 3 ही खरी ऍक्च्युली व्हॅल्यू येते, कारण 1 घातलं की काय मिळतं 3, हा तो ग्राफमध्ये ते प्लॉट व्हायला हवं.
आता आपण लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय करायचं असतं की हा जो 1 आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे त्या 1 ला लेफ्ट कडून अप्रोच होणाऱ्या व्हॅल्यूज आणि राईट कडून अप्रोच होणाऱ्या व्हॅल्यूज जर मी फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर जी व्हॅल्यू मिळेल मला ती ह्या 3 ला लेफ्ट कडून म्हणजे 3 ला अप्रोच होणारी व्हॅल्यू असेल. म्हणजे अगदी एक्झॅक्टली 3 नसेल, 3.00001 म्हणा किंवा अशी कुठली तरी व्हॅल्यू असेल. म्हणजेच काय की x इज इक्वल टू 1 ही अशा टाईपच्या फंक्शन मध्ये मी जर नाही घालू शकले तर 1 घातलं तर डिनॉमिनेटर मध्ये 0 होते. ठीक आहे, मी 1 डायरेक्ट घालत नाही, मी अप्रोचिंग टू 1 अशी व्हॅल्यू घालते. मग कोणती व्हॅल्यू घालणार तर मग 1 पॉइंट म्हणजे लेफ्ट साइड कडनं अप्रोच व्हायचं असेल तर 0.9 ही जर मी व्हॅल्यू घातली म्हणजे x इज इक्वल टू 0.9 ही जर व्हॅल्यू घातली तर जी येणारी व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्टली 3 येणार नाही. आता बघा 2x + 1 याच्यात जर x इज इक्वल टू 0.9 घातलं तर एक्झॅक्टली 3 येईल का नंबर? नाही, कारण 2 × 0.9 + 1 असं होणार ना ते. म्हणजे काय होणार y इज इक्वल टू 2 × 0.9 + 1 म्हणजे ते 1.8 + 1 म्हणजे ते झालं 2.8. म्हणजे ही झाली 2.8 याला अप्रोच होणारी व्हॅल्यू झाली. सो म्हणजे एक्झॅक्टली 3 मिळाली का नाही, पण 3 हा जो पॉइंट आहे 3 त्या 3 ला जाणारी म्हणजे त्या 3 कडे जाणारी व्हॅल्यू मिळाली. किंवा 1 च्या पुढची व्हॅल्यू घातली, सपोज x इज इक्वल टू 1.01 किंवा 1.1 घातली तर काय होणार मग 2 × 1.1 आणि +1. आता ही सुद्धा व्हॅल्यू एक्झॅक्टली 3 येणार नाही, पण 3 च्या जवळ जाणार. म्हणजेच काय 3 च्या राईट साइड कडनं किंवा लेफ्ट साइड कडनं जवळ जाणारी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. सो लिमिटिंग व्हॅल्यू हा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा तुम्ही x च्या व्हॅल्यूज घालता म्हणजे डोमेनच्या जेव्हा व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या आहेत त्या व्हॅल्यूज म्हणजे काय तर लिमिटिंग म्हणजे अप्रोचिंग व्हॅल्यूज असणार आहेत. म्हणजे त्या पॉइंटला ह्या x ला अप्रोच होणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. किती प्रमाणात म्हणजे कुठपासून सुरुवात करायची तर त्या अप्रोच होणाऱ्या व्हॅल्यूज एवढ्या जवळ असल्या पाहिजे, तेवढ्या जवळ. म्हणजे हा समजा x आहे, हा x आहे तर कुठपासून सुरुवात करायची समजा हा a असेल तर हे x आणि a यातलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एवढं कमी हवं, इतकं निग्लिजिबल हवं. म्हणजे x इज इक्वल टू 0.9 च्या ऐवजी आपण 0.0009 सॉरी 0.9 च्या ऐवजी 0.99999 म्हणजे का ती जास्तीत जास्त 1 च्या जवळ आहे, 1 ची जाते आणि मग त्याला अप्रोचिंग व्हॅल्यू 3 च्या जवळ जाणारी आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने लिमिट मध्ये आपण फंक्शनल व्हॅल्यूज काढू शकतो. ते लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे काय व्हेन x अप्रोचेस म्हणजे x च्या जवळ अप्रोच होणाऱ्या व्हॅल्यूज आपण जेव्हा घेतो तेव्हा एक्झॅक्टली 3 म्हणजे एक्झॅक्टली y न मिळता y ला अप्रोच होणारी फंक्शनल व्हॅल्यू आपल्याला मिळते आणि दॅट इज कॉल्ड लिमिटिंग व्हॅल्यू. तर सिंपल फंक्शन असतात अशा टाईपची तेव्हाही तुम्ही लिमिट वापरू शकता. याचं लिमिटिंग व्हॅल्यू काय एक्झॅक्टली 30 येणार आहे. तर काही ठिकाणी अगदी सिंपल आहे, जी फंक्शनल व्हॅल्यू आहे तीच सेम लिमिटिंग व्हॅल्यू पण येते, त्यामुळे दोन्ही सेम असतात. पण काही ठिकाणी फंक्शनल व्हॅल्यू काढणं सोपं नसतं किंवा ते जमणारच नसतं, कारण डिनॉमिनेटर मध्ये 0 येतो म्हणा किंवा काहीतरी असतं. त्यामुळे आपल्याला त्याची लिमिटिंग व्हॅल्यू काढायला लागते, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायला लागते. पण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे किती? समजा या x इज इक्वल टू 1 साठी फंक्शनल व्हॅल्यू 3 येते तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काहीतरी 7.8 आहे, असं नाही चालणार. अप्रॉक्सिमेट म्हणजे ती एरर खूप कमी असली पाहिजे, एरर निग्लिजिबल असली पाहिजे त्या फंक्शनल व्हॅल्यूची. की ह्याचा आन्सर x इज इक्वल टू 1 असताना y इज इक्वल टू 3 येत आहे तर आपल्या लिमिटिंग व्हॅल्यूचा आन्सर फार तर 3.001 वगैरे इतक्या निग्लिजिबल एरर मध्ये ते आन्सर येतं लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे. सो लिमिटिंग व्हॅल्यू इज नथिंग बट फंक्शनल व्हॅल्यू फॉर दिस असे कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स. अशा काही फंक्शन्स असतात त्याच्यासाठी फंक्शनल व्हॅल्यू आहे. पण ती काढताना आपण कसं करतो की अप्रोचिंग व्हॅल्यू घेतो आणि मग त्याची अप्रोचिंग फंक्शनल व्हॅल्यू आपल्याला मिळते. पण काही ठिकाणी फंक्शन्स इतकी इझी असतात की लिमिटिंग व्हॅल्यू इज इक्वल टू फंक्शनल व्हॅल्यू, कारण अप्रोचिंग व्हॅल्यू करायची गरजच नाही, फंक्शन तिथे प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, सिम्पल साधं फंक्शन आहे. तर लिमिटिंग आणि फंक्शनल ह्या दोन्ही व्हॅल्यूज सेमच येतात. आता हा झाला लिमिट कन्सेप्ट. एवढंच लक्षात ठेवा, आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे ही ॲक्च्युली फंक्शनल व्हॅल्यूज काढायची असते, फक्त एक्झॅक्टली येणार नाही, थोड्याशा एररमध्ये किंवा अप्रॉक्सिमेटली येते. पण अप्रॉक्सिमेटली म्हणजे खूप जास्त डिफरन्स असणारा नाही.
त्याच्या डेफिनेशन मध्ये जर बघायचं म्हटलं तर हा एक्स त्याच्या नेबरहूड मध्ये असलेल्या व्हॅल्यूज पुरता फक्त आपण त्याचं लिमिट घेऊ शकतो. म्हणजेच काय की एक्स टेंडिंग टू ए असं असेल तर एक्स टेंडिंग टू ए असं ते साईन असं असतं. एक्स टेंडिंग टू ए म्हणजे एक्सच्या जागी ए घालायचे. ए म्हणजे 1 असेल असं नाही, 1.00001 किंवा 0.9999 अशी कुठलीही व्हॅल्यू असेल ए म्हणजे. एक्झॅक्टली जर ए घालता येत नसेल तर आपण अप्रोचिंग व्हॅल्यू ए घालायची आणि त्या फंक्शनसाठी व्हॅल्यू काढायची. आपण ते लिहितात कसं लिमिट ते बघणार आहोत. सो ॲज एक्स अप्रोचेस टू ए आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एफ एक्सची. पण एफ एक्सची आपण एक फंक्शन व्हॅल्यू काढत नाही आहोत, काय काढतो? लिमिटिंग व्हॅल्यू काढायची. त्यामुळे इथे लिहिताना याच्या डोक्यावर असं लिहायचं लिमिट LIM एवढंच लिहायचं. लिमिट एक्स म्हणताना असं म्हणायचं लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू येईल ती एफ एक्स इज इक्वल टू वाय, जी काय व्हॅल्यू येईल ती, दॅट इज कॉल्ड लिमिटिंग व्हॅल्यू ऑर फंक्शनल व्हॅल्यू. सो काही ठिकाणी दोन्ही सेम असतात, काही ठिकाणी डिफरंट असतात. आता हा एक्स अप्रोचेस टू ए असं म्हटलेलं असतं. म्हणजे एक लिमिट एक्स इज इक्वल टू ए एफ एक्स असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लिमिट काय आहे? लिमिट लिहिताना कसं लिहितो आपण? लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स. म्हणजेच ह्या ए च्या जवळपास असणारी व्हॅल्यू जर मी एक्स म्हणून सबस्टिट्यूट केली तर जी मिळेल एफ एक्स ची व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड लिमिट ऑफ दॅट फंक्शन. एवढं सिंपल आहे ते. आता या एक्स टेंडिंग टू ए मध्ये कसं असतं? आता हा रिअल लाईन वरचा असणार ना, एक्स म्हणजे ए म्हणजे हा ए असेल तर ए ला राईट साइड कडून किंवा ए ला लेफ्ट कडून जी अप्रोच होणारी व्हॅल्यू असेल ती ए असेल. आता लेफ्ट साइड कडून आणि राईट साइड कडून अप्रोच झाल्यानंतर फंक्शनल व्हॅल्यू जर दोघांची सेमच आहे म्हणजे सेम नंबरलाच अप्रोच होत असेल तर ते लिमिट आहे. तर लेफ्ट साइड कडून अप्रोच होताना आपण असं डिनोट करताना असं म्हणू शकतो की लिमिट एक्स टेंडिंग टू ए आणि त्याच्या डोक्याला ए मायनस सुपरफिक्स ए मायनस. सो लिमिट एक्स टेंडिंग टू ए मायनस म्हणजे लेफ्ट साइड कडून काढलेलं लिमिट किंवा लिमिटिंग व्हॅल्यू फंक्शनल व्हॅल्यू, आणि राईट साइड कडून लिमिट एक्स टेंडिंग टू ए प्लस असं लिहिताना लिहायचं. या एफ एक्सची व्हॅल्यू आणि सेम एफ एक्स फक्त एकदा लेफ्ट साइड कडनं काढली एकदा राईट साइड कडनं काढली तर त्या दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात, तेव्हा त्याला म्हणतात ती त्याची लिमिटिंग व्हॅल्यू किंवा फंक्शनल व्हॅल्यू. आता ह्या ए साठी किती ह्याने अप्रोच व्हायचं असतं तर तो जो इंटरव्हल घ्यायचा आहे अप्रोच होण्यासाठी किती व्हॅल्यूजने तिथे अप्रोच व्हायचे तो इंटरव्हल इतका स्मॉल असतो की त्याचा डिफरन्स म्हणजे एक्स ती जी काही व्हॅल्यू एक्झॅक्टली एक्स ही व्हॅल्यू आहे ती आणि ए म्हणजे कुठली व्हॅल्यू घेतोय म्हणजे आपण समजा मगाशी जसं घेतलं तसं एक्स इज इक्वल टू 1 ही घालून आपल्याला फंक्शनल व्हॅल्यू मिळते. पण एक्सच्या ऐवजी आपण ए असा घातला की 1.001 तर आपल्याला आणखी एक फंक्शनल व्हॅल्यू मिळेल जी त्याच्याकडे अप्रोच होणारी असते. तर हा एक्स टेंडिंग टू ए असतो. ह्या दोघांमधला डिफरन्स इतका निग्लिजिबल पाहिजे. आता बघा इथे 0.001 एवढाच डिफरन्स, तर तेवढा डिफरन्स असणारेच इतक्या जवळची व्हॅल्यू ती घ्यायची असते. सो एक्स टेंडिंग टू ए म्हणतो. ऍक्च्युली आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा एक्झॅक्टली एक्स इज इक्वल टू ए हीच व्हॅल्यू घालतो, पण त्याचा कन्सेप्ट असा आहे की ती ए जी आहे त्याच्या अगदी जवळची व्हॅल्यू आपल्याला घालावी लागते. मग ए घालून जर व्हॅल्यू मिळत असेल तर मग लिमिट कशाला आलं तर लिमिटमध्ये असे काही कन्सेप्ट आहेत किंवा काही रूल्स आहेत जे आपल्याला अप्लाय करता येतात ज्यामुळे फंक्शन सिम्प्लिफाय होतं आणि मग एक्स टेंडिंग टू ए ही व्हॅल्यू आपल्याला त्याच्यात घालता येते आणि मग आपल्याला फंक्शनल व्हॅल्यू मिळते. म्हणून हा लिमिट कन्सेप्ट आहे की त्या फंक्शनल फंक्शनसाठी व्हॅल्यूज आपल्याला शोधता येतात. सो हा डिफरन्स इतका निग्लिजिबल असायला लागतो की एक्स आणि ए यातला डिफरन्स त्याला म्हणतात डेल्टा. डेल्टा असा काढायचा स्मॉल डेल्टा म्हणतात तर दॅट इज कॉल्ड डेल्टा. तर एक्स मायनस ए इज निग्लिजिबल. डेल्टा इतका डिस्टन्स असला पाहिजे आणि हा डेल्टा इज टेंडिंग टू 0 म्हणजे डेल्टा हा केवढा असेल तर डेल्टा हा टेंडिंग टू 0 पण एक्झॅक्टली 0 असेल का नाही, कारण एक्झॅक्टली 0 म्हटलं का एक्स इज इक्वल टू ए असं होईल ते. सो मॅथ्समध्ये असे कन्सेप्ट आहेत की डेल्टा टेंडिंग टू 0 हेअर एक्स मायनस ए इज इक्वल टू पण नाही लेस दॅन डेल्टा म्हणजे एक्स मायनस ए इतका निग्लिजिबल डिफरन्स आहे, इतका जवळचा पॉईंट घ्यायचा आहे एक्सची व्हॅल्यू घालताना की
जो ए घालणार होतो एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा दॅट इज डेल्टा टेंडिंग टू 0. म्हणजेच का हा मध्ये इथे एक्स असेल तर किती लांब जाऊ आपण इथे, तर एक्स प्लस डेल्टा राईट साईडला आणि इकडे एक्स मायनस डेल्टा एवढ्याच डिस्टन्सवर जायचं आणि एवढ्याच इंटरवल मधल्या व्हॅल्यूज घालायच्या एक्सच्या जागी आणि मग त्याची फंक्शनल व्हॅल्यू किंवा लिमिटिंग व्हॅल्यू काढायची, असा तो कन्सेप्ट आहे. म्हणजे का की जवळजवळ अप्रॉक्सिमेटली म्हणतो म्हणजे जवळजवळ एक्सच घालायची व्हॅल्यू आणि मग त्याची फंक्शनल व्हॅल्यू काढायची. पण हे लिमिट हा कन्सेप्ट आहे. फंक्शनल व्हॅल्यू डायरेक्ट काढतो तेव्हा आपण नुसतं एफ एक्स लिहितो आणि त्याची डेफिनेशन लिहून फंक्शनल व्हॅल्यू काढतो. लिमिट काढताना काय की लिमिट ऑफ एक्स टेंडिंग टू कुठला, आता 1 आहे 2 आहे 0 कुठल्या पॉईंटला टेंड होतोय तो लिहायचा एफ एक्स आणि इज इक्वल टू आणि मग इथे सोडवून त्याची सॉल्व करायचं आणि त्याची काय ती व्हॅल्यू ही काढायची. सो दिस इज कॉल्ड लिमिट. त्यामुळे एक्स मायनस डेल्टा आणि एक्स प्लस डेल्टा म्हणजे एक्स बिलॉंग्स टू, म्हणजे एक्स कुठल्या इंटरवल मधला असला पाहिजे तर एक्स मायनस डेल्टा अँड एक्स प्लस डेल्टा एवढ्या स्मॉल इंटरवल मध्ये. डेल्टा निग्लिजिबल आहे, निग्लिजिबल म्हणजे अगदी झिरोला जाणार पण एक्झॅक्टली झिरो नाही असा नंबर आहे. डेल्टा निग्लिजिबल नंबर आहे. सो एक्स मायनस डेल्टा टू एक्स प्लस डेल्टा ह्या इंटरवल मधलाच एक्स घ्यायचा आहे आणि मग त्याचा एफ एक्स काढायचा आहे. दॅट इज कॉल्ड लिमिट ऑफ एफ एक्स ॲज एक्स टेंडिंग टू ए. म्हणताना असं म्हणायचं लिमिट ऑफ एफ एक्स ॲज एक्स टेंडिंग टू ए किंवा असं म्हटलं तर लिमिट एक्स टेंडिंग टू ए ऑफ एफ एक्स असं तुम्ही म्हणू शकता आणि मग त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या. आता जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा ती कशी काढायची एक्झॅक्टली वगैरे ते सगळं येईलच. त्याच्यानंतर म्हटलं तसं की जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये 0 येतो अशी फंक्शन्स आली तर त्याची लिमिटिंग व्हॅल्यू कशी काढायची हे सगळं आपण, मग त्याच्यासाठी काही रूल आहेत का किंवा फंक्शन सिम्प्लिफाय करून कसं घ्यायचं आणि मग लिमिट कसं काढायचं हे सगळे रूल्स आणि सगळे त्या ओघाने तिथे येणारच आहेत एक्झाम्पल सॉल्विंगमध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवा लिमिट इज अ फंक्शनल व्हॅल्यू. फक्त लिमिटिंग व्हॅल्यू काढताना आपल्याला बऱ्याच फंक्शन्सचे लिमिटिंग व्हॅल्यूज काढता येतात. ज्या ज्या फंक्शनच्या काढणं पॉसिबल नसतं त्या फंक्शनच्या सुद्धा लिमिटिंग व्हॅल्यू काढता येतात. लिमिट या शब्दाचा जो मिनिंग इंग्लिशमध्ये आहे तोच मॅथ्समध्ये आहे. लिमिट म्हणजे त्या पॉईंटपर्यंतची म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आपण तिथे फंक्शनची काढतो.